कोपरा आणि शिरवली यांच्यामध्ये कोपरा संघ जिंकलेला आहे. वावेघरचा 12वा खेळाडू आलेला आहे. आपण फाईन लावलेला आहे ना कुमार, काल पण 2 टीमला फाईन लावलेला आहे. 6 टीमला लावलेला आहे काल. हा पाठीमागे जाऊन कॉम्प्रोमाइज करू नका. कमिटीचा निर्णय आहे. आयोजकांच्या निर्णयामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका. गोलंदाज आहे नारपोली संघाचा अभिजित मोरे आणि फलंदाज आहे वावेघर संघाचे अनुराग आणि ऋतिक राठोड. अनुराग माळी आणि ऋतिक राठोड असे 2 फलंदाज सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. पहिला चेंडू टाकतोय गोलंदाज अभिजित मोरे. मॅचला सुरुवात. नारपोली एका बाजूला जय सेवालाल विशाल 11 आणि हा झेल घेऊन जबरदस्त प्रयत्न केला होता परंतु इथे मात्र षटकार मिळालाय तो फलंदाज अनुराग माळीला. या षटकारानं खरं तर भोकरपाडा गावचे एक दमदार उद्योजक नरेश शेठ आगिवले साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत या षटकारानं होत असताना नरेश आगिवले यांचं स्वागत षटकारानं झालं. पहिल्या चेंडूवर षटकार मारला अनुराग माळीनं. त्यानंतर अभिजित मोरे पुन्हा एकदा तयार. हो ऑफस्टमच्या बाहेर, जास्त बाहेर. पहिला चेंडू आपण बघितला थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा होता. त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जबरदस्त षटकार मारला. झेल घेण्याचा प्रयत्न पण केला. तिथे क्षेत्ररक्षक होता रोहन म्हस्करने झेल पण घेतला होता. त्याला वाटलं की आपण कदाचित सीमारेषेच्या बाहेर जाऊ. त्याने चेंडू टाकला पण तो बाहेर पडला आणि ते षटकार मिळालाय. तमाम प्रेक्षकांचं स्वागत करूया, पाहुण्यांचं स्वागत करूया. जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहतोय. डे नाईटची ही स्पर्धा. इथे अनुराग माळी एक कसलेला फलंदाज आहे, एक चांगला खेळाडू आहे. त्यानं ओळखलं की षटकार मारला म्हणून लगेच षटकार मारण्यापेक्षा चांगला चेंडू असेल तर त्याला सन्मान द्यायचा आणि सिंगल घेतलेली आहे. धावसंख्या झाली ती 8, बिनबाद 8. मगाची मॅच आपण बघितली 48 धावा केल्या होत्या शिरवलीनं. 49 धावा 3 षटकांमध्येच केल्या त्या कोपरा संघानं. म्हणजे या रिचच्या मैदानावर तुम्ही किती धावा कराल आणि त्या तुमच्यासाठी विजय देऊन जातील असं नाही. कदाचित तुम्हाला इथे कितीही धावा करा त्याची गॅरंटी नाही. कधी इथे याला भूत बंगला असं म्हणतात. कधी इथे वावटळ येईल, कधी वारा येईल, कधी हवा येईल ते सांगता येत नाही. सचिनभाई दुर्गे एव्हरग्रीन काल डे नाईटमध्ये तसेच्या तसे होते. हो काय फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं कव्हर ड्राईव्हचा हा फटका, मस्त फटका. टायमिंग जुळवलं, दिशा दिली आणि खाली क्षेत्र होतं. इथे मात्र एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफला आणि 1 मिड विकेटला होता. अशा वेळेस खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू मारला गॅपमध्ये आणि इथे चौकार मिळालाय तो फलंदाज ऋतिक राठोडला. 27वा फलंदाज आहे ज्याने चौकारानं खातं उघडलेलं आहे. एक चांगली मॅच. मोपाडा वाडी पुढची मॅच आणि भोकरपाडा यांच्यामध्ये होणार आहे. ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता चेंडू. अस्त्र क्रिकेटमधलं एक सर्वात मोठं शस्त्र गोलंदाजाचा आणि तो यॉर्कर चेंडू टाकला. अभिजित मोरे पण एक चांगला गोलंदाज आहे. नारपोली म्हटलं की क्रिकेटची पंढरी आहे. खरं तर क्रिकेटचे खेळाडू नारपोलीमध्ये भरपूर आहेत. इकडे वावेघरमध्ये पण मला वाटते 7-8 टीम असतील. अनुराग माळी नॉन स्ट्राईकिंगला 7 धावांवर खेळतोय ऋतिक राठोड. फुल टॉस चेंडू मारता आला नाही. हवेमध्ये झेल बाद होतोय. ऋतिक राठोड खराब चेंडू होता. सरळ खेळायला गेला, वरच्या पट्ट्यात लागला आणि ते मात्र पहिली विकेट गमावतोय तो वावेघर संघ. आपण पाहतोय ऋतिक राठोड तंबूमध्ये परततोय.
सात धावणार अनुराग, एक चौकार मारला होता ऋतिकनं, फुलटॉस मिळाला होता. खराब चेंडू होता पण त्याला तो खेळता आला नाही. मिड विकेटला झेल देऊन तंबूमध्ये परतला तो फलंदाज ऋतिक राठोड. आता आलाय रोहित चव्हाण, नवीन फलंदाज रोहित चव्हाण. आपण पाहतोय पहिली मॅच काल आपण बघितलं, कालचा दिवस गाजवला तो कांढरोली भार्गवी 11 सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे आणि स्वर्गीय नंदू आणि प्रतीक 11 कराडे हे दोन संघ पुढे गेलेले आहेत. आज पहिली मॅच आपण बघितली शनिकृपा कोपरा आणि शिरवली यांच्यामध्ये झाली. त्याच्यामध्ये शनिकृपा कोपरा हा संघ जिंकलेला आहे. दुसरी मॅच आपण पाहतोय नारपोली आणि त्यांच्या समवेत वावेघर. पहिले षटक संपले, 12 धावा. अभिजितनं सुरुवातीला त्याला पहिल्या चेंडूवर षटकार बसला पण त्यानंतर त्याने स्वतःला सावरलं. एक षटकार आणि एक चौकार पण तरीही फक्त 12 धावा दिल्यात. एक वाईट बॉल पण टाकला आणि कमबॅक केलं. खरं तर स्वतःला सावरलं, संघाला थोडंसं पुन्हा एकदा या मॅचमध्ये आणलं आहे ते नारपोली संघासाठी अभिजित मोरेनं. सचिनभाई दुर्गे, जितेंद्र, विनोद शिंदे, जितेंद्र पाटील, एस पी कन्स्ट्रक्शनचे मालक आमचे सचिनजी पाटील, बाळारामजी पाटील आणि सगळे आमचे भोकरपाडचे आमचे सगळे ग्रामस्थ, नरेशजी आगिवले आत्ताच ज्यांचं आगमन झालं आहे त्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आहे. काल 400 पाहुणे, 400च्या वर पाहुणे मला थोडे येऊन गेले असतील. आज किती येतील त्याचा अंदाज आता सध्या बांधत असतील. सचिनजी दुर्गे, काल आपण बघितलं सुरेशदादा पाटील, SDB ट्रॉफीचे सर्वा, त्यानंतर विनोद शेठ भोईर आपण बघितले या सोहळ्यामध्ये. डॉक्टर अविनाश गाताडे ज्यांच्या सौभाग्यवती अनन्या अविनाश गाताडे जिल्हा परिषदेच्या सदस्य झालेले आहेत. त्यानंतर हरिभक्त परायण ज्येष्ठ कीर्तनकार अनंत महाराज, अनंतबुवा पाटील काल या सोहळ्यामध्ये आपण बघितले. आणि अस्मिताताई पाटील ज्या पंचायत समितीच्या सदस्य आमचे भास्करजी भोईर भाताणचे आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. भास्कर भोईर यांचंही स्वागत आहे. जाऊया मैदानात. दुसरं षटक घेऊन आले नारपोली संघाचा कल्पेशचा हा चेंडू फिरून मारायचा होता. अनुराग माळीला स्विच हिट करायचा होता, रिव्हर्स खेळायचा होता, त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आला नाही. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. इथे ठसन होणार आहे कारण वावेघर संघाकडे पण गुणवत्ता आहे. नारपोली संघाने जे आमचे नरेश मुने आहेत त्यांना कित्येक ट्रॉफ्या जिंकून दिलेल्या आहेत तन्मयीच्या नावानं. आणि आज जय हनुमान महोत्सवा तन्मयी 11 नारपोली संघ थ्रोबॉलसाठी इथे चेक केलं जाईल. थ्रोबॉलचा आक्षेप घेण्यात आलेला आहे तो कल्पेश गायकवाड याच्यावर पंचांनी इकडे इशारा दिलाय. चेक केलं जाईल. पुढचा बॉल चेक करायचा आपण. वॉर्निंग दिलेले मला थोडे गोलंदाजांना. कल्पेश गायकवाड तयार, समोर अनुराग माळी डावखुरा फलंदाज. हो, चेंडू हवेमध्ये 3-3 क्षेत्ररक्षक, 3-3 4-4 क्षेत्ररक्षक आले. प्रयत्न चांगला होता परंतु झेल सुटलाय. 2 धावा इथे मिळतात त्या अनुराग माळीला. 2 धावांनी अनुराग माळी पोहोचते 9 वर. वावेघर संघाची धावसंख्या आपण पाहतो विशाल 11, जय सेवालाल वावेघर संघाची धावसंख्या 1/14. सुंदर वारा करता या रीचच्या मैदानावर तुम्हाला फॅन लावायची गरज नाही, एवढे वारे इथे वाहत असतात. पण ते वारे कधी कधी गोलंदाजासाठी धोकादायक ठरतात. वाऱ्याच्या वेगाने भरपूर षटकार पण इथे पाहायला मिळतात कारण आपण एक साईड खेळतोय. RCC रीचचं हे मैदान भूत बंगला टाटा पॉवर. पूर्वी रात्री करता इथे कोण थांबत नव्हतं या स्टॉपवर. आता रात्री जास्त या मैदानामध्ये जास्त गर्दी असते. किट्टी पार्टी. कल्पेश गायकवाड तयार. हो, शॉर्ट पिच चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी मात्र तो वाईड घोषित केलाय. अवंतर धावा होता त्या 2. संघाची धावसंख्या होती ती 15. 1/15 बाद झालेला फलंदाज विशाल 11 जय सेवालाल वावेघर संघाचा ऋतिक राठोड आणि 50 आतापर्यंत स्पर्धेमध्ये वाईट बॉल इथे टाकण्यात आलेले आहेत. हो, चेंडू हवेमध्ये नरेंद्र मस्कर आणि इथे चौकार मिळालाय. करता सिंगल ही नव्हती, चौकार मिळतोय तो फलंदाज आपण पाहतोय अनुराग माळीला.
एक षटकार एक चौकार 13 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19-19 धावा. क्रिकेटची गुणवत्ता, क्रिकेटचा दर्जा. डे क्रिकेटमध्ये खरं तर सगळं पाहायला मिळतं. नाईटमध्ये काय होतं, कधी कधी जेल सुटले जातात, बॉल दिसत नाही, कधी कधी लाईट डोळ्यावर येते, पण दिवसा तुम्हाला ही कारणं सांगू शकत नाहीत. हो, चांगला चेंडू पण ऑप्शनच्या बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आला आहे. पंचांचा तिसरा व्हाईट बॉल आहे खरं तर या 17 मधील. आणि संघाची धावसंख्या 1-20. दुसरी मॅच आहे. पहिली मॅच कोपरा संघानं एकतर्फी जिंकली. 49 करायच्या होत्या 2 षटकांमध्ये 20 आणि तिसऱ्या षटकामध्ये 29. ठाकूर होता फलंदाज. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची हॅट्रिक मला थोडी झालेली आहे. हा, व्हाईट बॉल जास्त येत आहेत. खेळपट्टीचा अंदाज नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये पण मला थोडे 9 व्हाईट बॉल पडले. 10 पहिल्या इनिंगमध्ये 10 व्हाईट बॉल पडले होते. आणि आत्तापर्यंत या इनिंगमध्ये 4 व्हाईट बॉल पडलेले. धावसंख्या 21. नारपोली, जय हनुमान म्हसोबा, तन्मयी 11 नारपोली. आणि एका बाजूला बघा लहान लहान मुलं, त्यांना वाटत असेल की जाऊ काय ग्राउंडमध्ये शाळेला दांडी मारून. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा. पहिल्यांदा आपण शाळेत होतो तेव्हा पळून जायचो. आता असं वाटतं की शाळा असते तर बरे झाले असते. खिडकीतून पळून जायचो. स्वतः घंटा पण वाजवायचो कधी कधी. राऊंड द विकेट. सुंदर चेंडू होता. थोडासा मागे ठेवला, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, बाउन्स झाला. काही काढण्याच्या अगोदर नरेंद्र मस्कर यांच्या हातामध्ये विसावला. चांगला चेंडू होता कल्पेश गायकवाडचा. इथे मात्र धावसंख्या आहे 1-21. जय सेवालाल वावेगर संघ पहिल्या षटकामध्ये 12, या षटकामध्ये आतापर्यंत 9. अनुराग माळी वारंवार चेंडू मिस होतोय. डॉट बॉल येत आहे. डॉट बॉल म्हटलं की धोक्याचा इशारा. कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये खरं तर गोलंदाजाने विकेटपेक्षा डॉट बॉलला महत्त्व आहे. आमचे महेश मात्र नेहमी म्हणतात की चकमा खाने वाली गेंद पर कोई नंबर नहीं होता. हो, स्टायलिश फटका. तेवढा स्टायलिश झेल. हेलिकॉप्टर उडालं होतं अनुराग माळीचं, पण तिथे मात्र ते हेलिकॉप्टरचा पंखा तुटला आणि झेल पकडला आहे तो नारपोली संघाचा रोहन. जय राठोड नवीन फलंदाज आला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. आपण बघितलं अनुराग माळी खरं तर 2 बॉल डॉट झाला, दडपणाखाली आला होता. क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज 2-3 बॉल डॉट आला की तो काहीतरी करतो, षटकार तरी मारतो ना तरी विकेट तरी जाते, आणि तेच घडलं. अनुराग माळी बादून तंबूमध्ये परतला. 2-21 अशी धावसंख्या धावफलकावर. आमचे सर्वांचे लाडके नाना आदरणीय रामशेठ पवार यांची आगमन या ठिकाणी झालेलं आहे. रामशेठ पवार उद्योजक भोकरपाड्याचे आमचे पाहुणे रामशेठ पवार यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे निधी एंटरप्राइजेसच्या या ट्रॉफीमध्ये. नवीन गोलंदाज नारपोली संघाचा कुणाल पाटील पहिला होता, अभिजित मोरे त्याच्यानंतर होता गायकवाड आणि आता पाटील. कुणाल पाटील स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो रोहित चव्हाण आणि एका बाजूला जय राठोड. नाना आमचे राम पवार यांचं आगमन इथे होत आहे. आणि निखिल बाळाराम पाटील, निखिल पाटील ग्रुप ग्रामपंचायत खानावळचे उपसरपंच निखिलजी पाटील यांचंही स्वागत आहे. स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयाला. गोलंदाज कुणाल पाटील. जय हनुमान भोकरपाडा संघाच्या वतीने आयोजित सचिनभाई दुर्गे यांची ही निधी एंटरप्राइजेसची ट्रॉफी दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. डे नाईटची ही स्पर्धा. बॅट फिरवली ऑफ स्टंपच्या बाहेर. 5वा व्हाईट बॉल इथे आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावर लागत आहेत. पहिले सत्र आपण पाहतोय. टॉस जिंकला तो नारपोली संघानं. जय हनुमान मसोबा तन्मय 11 नारपोली संघानं टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9 धावा. आडव्या बॅटनं मारला लॉंग ऑफला. चूक करणार नाही नारपोली संघ हवी झालाय.
दुसरा झेल या ठिकाणी रोहित चव्हाण झेलबादून तंबूमध्ये परततोय. तिन्ही फलंदाज झेलबाद झालेले आहेत ते वावेघर संघाचे. आदरणीय आमचे नाना उद्योजक रामशेठ पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत आहे. जे ओम श्लोक RMC एम्फ्रा चे प्रोप्रायटर आहेत आदरणीय आमचे नाना रामशेठ पवार यांचं स्वागत. आणि इथे त्यांचं स्वागत षटकारानं केले ते वावेघर संघाचा फलंदाज हेमंत राठोडनं. रिपोर्टिंग करायची आहे. मोहपाडवाडी टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. 28 धावा धावपलकावर लागल्यात. आतापर्यंत 7 धावा या षटकामध्ये कुणाल पाटीलने दिलेल्या आहेत. आल्या आल्या षटकार मारला तर हेमंत राठोडनं. नाना पवार आमचे श्लोक इम्फ्रा चे प्रोप्रायटर उद्योजक गोलंदाज कुणाल पाटील आपण पाहतोय नारपोली एका बाजूला वावेघर. फलंदाजी करणारा संघ आहे तो वावेघर. स्लो डिलिव्हरी फसवा चेंडू व्हेरिएशन करायला गेले. 1+1 2 धावा येथे मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 30 झालेली आहे. 3-0 लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेट या ठिकाणी गेलेले आहेत. 30 धावांवर आपण पाहतोय त्या वावेघर संघाच्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे ते कुणाल पाटीलचं. पहिल्या षटकामध्ये अभिजित मोरेनं 12, कल्पेश गायकवाडने दिल्या 9. ऑप्टमच्या बाहेर सांगितलं मयूर पाटील निखिल बाबरने की आज वाईट बॉल जास्त आहेत. पहिल्या मॅचमध्ये एका सत्रामध्ये 10 आले होते आणि इथे आतापर्यंत अवांतर धावा झाले त्या 7 आणि त्याच्यामध्ये एक प्लस म्हणजे 8. 55 वाईट या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पडलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 30, 31, 31. रडार मध्ये आला मिड विकेटच्या वरून गगनचुंबी षटकार मारतोय पुन्हा एकदा हेमंत राठोड. बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह दोघे बंधू आहेत. जय राठोड मोठा आहे, हेमंत राठोड छोटा आहे. छोट्याने मारला अगोदर षटकार, आता मोठ्याने मारला. आणि इथे आपण पाहतोय जय राठोडच्या या षटकारांना धावसंख्या मात्र झालेली आहे ती 37 धावा धावपलकावर लागल्या आहेत. त्यांना माहिती आहे की नारपोली संघ आक्रमक आहे. कधीही तो सामना पलटवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. अशा संघासमोर जास्तीत जास्त धावांचं टार्गेट ठेवायचं आणि नंतर गोलंदाजी करताना त्यांना कोंडीमध्ये पकडायचा हा कदाचित विचार केला असेल या फलंदाजांनी. आणि 37 धावा धावपलकावर लागले आहेत. 3 चेंडू आतापर्यंत फक्त टाकून झालेले आहेत. धावसंख्या 37 आहे म्हणजे 16 धावा आतापर्यंत दिल्या आहेत त्या कुणाल पाटीलनं. काल आपल्या मॅच फटाफट संपल्या होत्या. खरं तर 5:30ला आपल्या 7 मॅच झाल्या होत्या. स्लो डिलिव्हरी टाकायला गेली. फुलटॉस होता आपण वाचले खरं तर गोलंदाज. आणि इथे मात्र खराब कामगिरी क्षेत्ररक्षकांकडून 2 धावा जिथे 1 होती तिथे 2 धावा मिळतात त्या फलंदाज जय राठोडला. 2 धावांनी संघाची धावसंख्या वावेघर संघाची आपण पाहतोय ती 3 बाद 39. 3 बाद 39.
3:39. प्रेक्षक आपण पाहतोय बाल्कनीमध्ये बसल्यासारखे काही प्रेक्षक वरती सावलीमध्ये बसतात आणि या रीचच्या मैदानावर डे क्रिकेटची एक मजा वेगळीच असते. नाईटला पण अजून मजा येते. काल भरपूर प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला होता या स्पर्धेला. 39 कुणाल पाटील. आखूट टप्प्यात चेंडू व्हाईट बॉल. अवांतर धावा रोखाव्या लागतील कारण दिशाहीन गोलंदाजी केली की संघाची दशा होते. आणि या आत्तापर्यंत 10 मला वाटते एक्स्ट्रा धावा गेल्याचे 9 किंवा 10. या धावा तुम्हाला कदाचित पराभवाकडे नेऊ शकतात. नरेंद्र मस्कर असेल, मोठमोठे फलंदाज आहेत. नारपोली संघाकडे दुर्लक्ष करू शकत नाही आपण कारण 60 धावांची जे पाठलाग करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पण क्रिकेट आहे, कधी कधी 40 पण होत नाहीत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता पण नको कारण अगोदरच एक्स्ट्रा धावा जास्त गेल्या आहेत. सिंगल आलेले आहेत 40 धावा. 41 झालेले आहेत. शेवटचा बॉल आहे 41 म्हणजे आत्तापर्यंत 20 दिल्यात कारण 2 षटकांमध्ये 21 होत्या. आत्तापर्यंत 20 दिल्यात 5 चेंडूमध्ये. त्या कुणाल पाटील थोडासा मागणा ठरतोय या रिचच्या मैदानावर. आपण पाहतोय भाई सचिन भाई दुर्गे यांची ही स्पर्धा आहे. निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026. 32 संघ या स्पर्धेमध्ये. काल 16 मध्ये कांड्रोली भार्गवी आणि नंदू 11 प्रतीक कराडे हे 2 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत. पंचांना व्यायाम करायची संधी आहे. दोन्ही हात जमिनीला समांतर करतात. अरुण पारंगे दुसरे पंच आहेत आमचे नरेश म्हात्रे आणि अविनाश पारंगे. पूर्वी मुंबईवरून पंच मागवावे लागायचे MCAचे. आता काही गरज नाही. आपल्याकडे सगळं जे क्रिकेटला पाहिजे ते सगळं आहे. निखिल बाबर पण आपल्याच लाईव्ह या ठिकाणी आपण पाहतोय. मागच्या 5 वाईट मागच्या मॅचमध्ये आपण बघितलेत आणि इथे मात्र हा जबरदस्त फटका मिडविकेटच्या वरून पुन्हा एकदा येतोय. लांबच लांब षटकार मारतोय फलंदाज हेमंत राठोड. अठ्ठेचाळीस 27 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. मोहपाडावाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. जर का आपण आला नाहीत तर भोकरपाडा टीमला टॉस विन दिला जाईल. मोहपाडावाडी टीम 1 षटक अद्यापही बाकी आहे. आपण लगेचच टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मोपाडावाडी खरं तर कैलासवासी गोटीराम कर्णुक यांच्या नावानं हा संघ खेळणार आहे. मयूर कर्णुक ज्याचे पॅकर आहेत मला वाटतं. मोपाडावाडी आपण आला असाल तर लगेच टॉस करण्यासाठी या. इथे आपण पाहतोय मॅच क्रमांक 2 जिथे पहिली मॅच आपण बघितली ती शिरवली आणि कोपरा. त्याच्यामध्ये कोपरा संघ जिंकला. 48 केल्या होत्या. इथे 3 षटकांमध्येच 48 झालेल्या आहेत. नारपोली संघाच्या विरोधात आपण पाहतोय त्या वावेगर संघाच्या विशाल 11 जय सेवालाल वावेगर आणि जय हनुमान मसोबा तन्मय 11 नारपोली. 2 षटकामध्ये 21 होत्या. एका षटकामध्ये कुणाल पाटीलनं 27 दिल्यामुळे थोडासा धावांचा वेग वाढलेला आहे तो वावेगर संघाचा. आणि हे शेवटचं षटक चांगलं टाकावं लागेल नारपोली संघाला कारण जर अशाच धावा आल्या तर त्या धावांचा पाठलाग करताना कदाचित तुम्हाला कठीण परिस्थिती होऊ शकते. अभिजित नवीन जो गोलंदाज आहे अभिषेक मोरे आहे. पहिला होता अभिजित मोरे, आता अभिषेक मोरे. आणि समोर फलंदाज आहे तो जय राठोड. जय राठोड आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. सिंगल घेतले जय राठोड. 1 षटकार मारलाय. 10 धावांवर पोहोचतोय. संघाची धावसंख्या 49. 1 धाव दूर आहे अर्धशतकापासून तो जय सेवालाल विशाल 11 वावेगर संघ. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. घमासान कोण जिंकणार ही ट्रॉफी कारण 2 संघ सेमीफायनलमध्ये काल दाखल झालेले आहेत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. त्याच्यामध्ये भार्गवी 11 कांड्रोली संघ, चौक परिसरातील एक संघ, त्याच्यानंतर नंदू प्रतीक कराडे
हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. 10वा व्हाईट बॉल आणि 50 धावा इथे धावफलकावर लागत आहेत त्या जय सेवालाल विशाल 11. वावेघर संघाच्या जागेवर स्टँड अँड डिलिव्हर फिरले घुमके मारा आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून आलाय हा जबरदस्त षटकार. लागोपाठ 3 षटकार मारलेत आतापर्यंत हेमंत राठोडनं. खाईन तर खाईन तुपाशी नाही तर उपाशी षटकारच मारीन आणि 18 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या होती ती 56 अब तक 56. आवाज गोड आलाय, आवाज गोड आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत, प्रयत्न करतायत. 4था षटकार मारतोय हेमंत राठोड. हेमंत राठोड खरं तर अंडर 16चा हा खेळाडू आहे. दमखम दाखवते असं म्हणतात ना, अंडर 16 म्हणजे 16. हो, आता मात्र थोडासा चेंडू आखूड टाकला, फिरून मारायचा होता. सिंगल आलेली आहे. पंचांचा इशारा मला थोडे येत नाही, लेग बाईच येतोय. अवंतर धावा भरपूर मिळाल्यात आतापर्यंत. धावसंख्या झाली आपण बघितली 63 आणि 2 चेंडू शेवटचे शिल्लक असतील. आडव्या बॅटनं मारलाय, सिंगलच मालतोटे घेईल फलंदाज, कारण स्ट्राईक घ्यायची ती हेमंत राठोडला. 64 धावा धावफलकावर लागत आहेत. धावांचा डोंगर इथे आपण पाहतोय उभारताना. पण नारपोली संघाचं पण नाव आहे या परिसरामध्ये. कित्येक मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत, कित्येक फायनल त्यांनी मारलेले आहेत. हो, 5वा मारतोय का? 5वा षटकार. 5च बॉल खेळला आणि सगळे षटकार मारलेत हेमंत राठोडनं. धावसंख्या झाली ती आपण पाहणार आहोत. ते जय हनुमान मसोबा नारपोली संघाला 71 धावा हायएस्ट स्कोर झालेला आहे या स्पर्धेतला. मोपाडावाडी स्वर्गीय गोटीराम कर्णूक 11 आणि एका बाजूला निधी 11 निधी एंटरप्राइजेस भोकरपाडा. 2 संघांमध्ये टॉस करण्यात येईल. मोपाडावाडी संघाचे कॅप्टन मोपाडावाडी टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की दुसरं सत्र सुरू होण्यापूर्वी आपण जर का आला नाहीत तर नाणेफेकीचा कौल दिला जाईल तो निधी एंटरप्राइजेस भोकरपाडा टीमला. 70 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 71 धावा करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 27 आणि चौथ्या षटकामध्ये 22 धावा. खरं तर दोन्ही गोलंदाज शेवटचे, तिसरा आणि चौथा गोलंदाज महाग ठरला. 27 दिल्या कुणाल पाटीलनं, अभिषेक मोरेनं 22 दिल्या, अभिजित मोरेनं 12 दिल्या. कल्पेशने चांगली गोलंदाजी केली, कल्पेश मस्करनं 9, कल्पेश गायकवाडनं 9 धावा दिल्या. अशा पद्धतीनं 70 धावा, त्याच्यामध्ये 5 षटकार मारले. हेमंत राठोडने 30 धावा केल्या, जय राठोडने केल्या 11, अनुराग माळीने केल्या 13 आणि एक चौकार मारला ऋतिक या फलंदाजानं. अशा पद्धतीनं धावसंख्या झाली 70. जिंकण्यासाठी 71 धावा करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. डीजे आपण अद्यापर्यंत बघतोय
आणि राम पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। यानंतर उद्योजक नरेशदादा आगिवले यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। त्यांनाही आपण विनंती करूयात की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा। नरेशदादा आगिवले साहेबांना आमची विनंती असेल की सन्मान आपण स्वीकारावं। सचिनभाई दुर्गे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। तदनंतर भालचंद्र पाटील साहेब यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून काल करण्यात आलेला आहे। त्यांचंही स्वागत असेल। निखिल पाटील यांची उपस्थिती मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय। स्वतः खांडवले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत। मॅच चांगली होईल यात बिलकुल शंका नाहीये। जर 70 होऊ शकतात तर 71 का होणार नाहीत। आणि नरेंद्र मस्करसारखा जिद्दी ठासून आत्मविश्वास भरलेला फलंदाज मैदानावरती जर का काही काळ थांबला तर या धावाही महागुरू चेस होतील। 24 मध्ये 71ची गरज आहे। अंकित खरं तर निखिल पाटील यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे। नारपोली संघासाठी लागोपाठ 2 षटकार मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे। षटकारांची हॅट्रिक केली तर 1000 रुपये आणि नरेंद्र मस्करसाठी 2000 रुपये 3 षटकारांसाठी। निखिल पाटील उपसरपंच खानावळे ग्रामपंचायत त्यांचं स्वागत आहे। बरीचशी पारितोषिकं बऱ्याच ठिकाणी ते लावत असतात आणि उद्योजक आदरणीय आमचे रामदादा पवार आज सगळेच आवडीने त्यांना नाना म्हणतात ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही स्वागत आहे। तेही चांगले खेळाडू आहेत। त्यांचं स्वागत आहे। तुम्ही फक्त क्रिकेट खेळता, आम्ही गणपती नवरात्र आणि गौऱ्यामध्ये पण खेळतो। निखिल पाटील यांच्याकडनं बरीचशी पारितोषिकं लावली जात आहेत। 2 षटकारांसाठी 500, नारपोलीच्या कोणत्याही फलंदाजाने लागोपाठ 2 षटकार मारले तर 500, 3 मारले तर 1000 आणि नरेंद्र मस्करसाठी लागोपाठ 3 षटकांसाठी 2000। हा निखिल पाटील यांना ठाऊक आहे खेळ कसा चांगला होईल यावरती त्यांचा कटाक्ष असतो आणि त्यांना अद्यापही वाटतं की हा सामना सुद्धा चांगला होईल। ज्या पद्धतीनं या मोसमात ज्या बहरात आहे ना नरेंद्र मस्कर, आपण मोपाड्याच्या मैदानावरती त्याला पाहिलं, इंजोर्ड झाला होता, दुखापतग्रस्त होता, पण त्याची जिद्द सांगून गेली। एक वेळ तर आपण सगळ्यांनाच ठाऊक असेल पायामध्ये फ्रॅक्चर असताना सुद्धा त्याच पायाने तो मैदानावरती खेळत होता। अंकित 70 धावा झाल्यात। आपण म्हणालो 71, पण 71 नाही 73 करावे लागतील। 2 धावांची पॅनल्टी म्हणे आणि टॉसविन पुढच्या मॅचचा जो टॉसविन आहे ना तो भोकरपाडा संघाला आता आपण देतोय, कारण मोपाडावाडी संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले नाहीयेत। ओके, जाऊया मॅचकडे। 73 धावांचा पल्ला मोठा पार करायचा आहे। गोलंदाज आहे वावेगर संघाचा अनुराग माळी, बायकर मॅन। रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याने बाईक पटकावली होती तो अनुराग माळी पहिला चेंडू डॉट टाकतोय। स्ट्राईक एंडला फलंदाज आहे रोहन मस्कर। रोहन मस्कर काहीतरी करावं लागेल, प्रत्येक चेंडूवर काहीतरी यावं लागेल ते नारपोली संघासाठी। रोहन मस्कर पहिला चेंडू चकलाय, चांगला टाकलाय। अनुराग माळी लेफ्ट हँड डावखुरा गोलंदाज आहे। हो, फुलटॉस होता बचावलाय। करता इथे पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे इथे मागणी केली हाईटचा बिमर आहे का। नरेंद्र मस्कर नॉन स्ट्राईक एंडला। नरेंद्र मस्कर याच्यावर सगळ्या नजरा खिळलेल्या आहेत। असा खेळाडू आहे की तो सामन्याची चित्र पालटवण्याची क्षमता राखतो, त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे। असं म्हणतात ना की तुमचं भविष्य तुमच्या हाताच्या रेषांवर नाही तर तुमच्या मनगटाच्या ताकदीमध्ये आहे। नो बॉलचा इशारा आलाय तिसऱ्या पंचांकडून। बिमरचा हा नो बॉल आहे। अवांतर धावांना सुरुवात झालेली आहे आणि आता मात्र करायचे आहेत। एकच धाव आलेली आहे धावपलकावर। अनुराग माळी तयार आहे। हो, आडव्या बॅटनं मारला चेंडू चाललाय ओ सीमा रेषेकडे लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून चाललाय हा सणसणीत असा चौकार मारलाय रोहन मस्करनं। फ्री हिट होती आणि त्याच्यावर चौकार मिळालाय। धावसंख्या आता झालेली ती 5। 73 धावांचा पाठलाग करायचा आहे। सर्वात कालपासून जेवढ्या 14 मॅच झाल्या, एक सकाळी 15वी मॅच झाली,
ही 16वी मॅच आहे आणि आत्तापर्यंतचा उच्चांक आहे धावांचा. काल आपण 68 पाहिलेल्या. आईवा जेल घ्या कोणीतरी बाबांनो, ना तर 2 सायकल कॉमेंटेटरला द्यावे लागतील. आडव्या बॅटने मारलाय मिड विकेटला, जबरदस्त फटका, चौकार रोहन मस्करचा दुसरा. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी भारी. MS. हॅलो, 7वा फलंदाज आहे लागोपाठ 2 चौकार मारणारा अनुराग माळी तयार. अनुराग माळीला तिसरा चौकार. दुसरा फलंदाज आहे, चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करतोय आणि आता मात्र मॅच वन साइड होणार नाही दाखवून दिले. रोहन मस्करनं 3 चौकार मारलेत, 12 खेळतोय, 1 नो बॉल. 13 धावा धावफलकावर लागल्यात आणि मोपाडावाडी टीमचा कॅप्टन प्रशांत इथे आलेला आहे. वीस चेंडू आणि 60 धावांची गरज. अनुराग माळी महागडा ठरतोय आता. फुलटॉस फुलटॉस फुलटॉस. चांगला प्रयत्न होता, षटकार मिळतोय. रोहन मस्कर दमखम दाखवतोय. आपण नरेंद्र मस्करची वावा केली परंतु इथे रोहन मस्कर तुटून पडलाय. 19 चेंडू आणि आता 54 धावांची गरज. फलंदाजी पिस काढलेत आता. इथे मात्र टायमिंग जुळवतोय, दिशा देतोय, फक्त चेंडूवर बॅटवर घेतोय आणि ढकलतोय. चौथा चौकार मारतोय आणि आता मात्र 18 चेंडू आणि 50 ची गरज आहे. धावा झालेल्या आहेत त्या पहिल्या षटकामध्ये 23. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा आहेत धावफलकावरती, 18 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज. मॅच चांगली होईल यात बिलकुल शंका नाही. पण या स्पर्धेसाठी आपण बघतोय भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका सरचिटणीस आदरणीय प्रवीण हरिभाऊ जांभळे साहेब या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एन्जॉय करतायत स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आणि त्यांनी सांगितलं आहे की सचिन दुर्गे साहेबांचं आयोजन आणि नियोजन खूप चांगलं आहे. नक्कीच ते संध्याकाळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येतील. ऑनलाईन या स्पर्धेला एन्जॉय करतायत. खरं तर खालापूर तालुका सरचिटणीस प्रवीण हरिभाऊ जांभळे साहेब आणि त्यांचंही स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. आलेल्या तमाम पाहुण्यांचं काही मंडळी आपण पाहतोय स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत आपण करणार आहोत. जे समोर प्रेक्षक आहेत त्यांचंही स्वागत करूया. सचिनभाई दुर्गे यांची ही स्पर्धा, ज्यांची लाडकी कन्या निधी आणि तिच्या नावानं निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आदरणीय अजितदादा ठाकूर, त्याचबरोबरीने महेशदादा शिंदे आणि ऋषिकेश ठाकूर, त्याचबरोबरीने संजयजी ठोंबरे यांचं आगमन या ठिकाणी होत असताना त्यांचंही स्वागत असेल निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026च्या माध्यमातून. पाहुण्यांचं स्वागत आहे. जय राठोड. मॅच आपण पाहतोय मैदानामध्ये 73 धावांचा पाठलाग करतोय तो नारपोली संघ. 23 केल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. 23 नरेंद्र मस्कर चेंडू अंगावर आदळतोय. इथे मात्र थ्रो केलाय, कोणीही नाहीये तिथे. सिंगलच मालतोटे मिळालेली आहे, लेग बाईची सिंगल आलेली आहे आणि धावसंख्या झाली ती 24. या दरम्यान अनिलदादा पाटील आणि सचिनदादा ठाकूर यांचंही आगमन या ठिकाणी होत असताना त्यांनाही आपण विनंती करूयात की मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. 17 चेंडू आणि आता 49 धावांची गरज आहे. रोहन मस्कर मस्त फलंदाजी करतोय. 4 चौकार मारलेत, 1 षटकार मारलाय, 22 धावांवर खेळतोय रोहन मस्कर. आणि समोर आहे तो नरेंद्र मस्कर. नरेंद्र मस्करला माहिती आहे जोपर्यंत तापलेला आहे रोहन मस्कर तोपर्यंत त्याला खेळू द्या, नंतर मी बाकी काय असेल ते बघेल. रोहन मस्कर टायमिंग टायमिंग खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. काय टायमिंग जुळवतोय रोहन मस्कर. दुसरा षटकार मारतोय आपल्या खेळीमधला आणि 4 चौकार मारलेत. जसे 5 षटकार मारले होते हेमंत राठोडनं, तसे इथे 2 षटकार आणि 4 चौकार मारतोय तो रोहन मस्कर. धावसंख्या 73 धावांचा पाठलाग करताना 30 जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 43 धावांची गरज. 16 चेंडू 43. मॅच
आपल्याला वाटलं 71 झाल्या, 2 धावांची पॅनल्टी 73 करायच्या होत्या, 70 झाल्या होत्या आणि आपल्याला वाटलं की ही मॅच पहिला चेंडू डॉट पडला होता अनुराग माळीचा, असं वाटलेलं ही मॅच वन साईड होईल, पण नाही. रोहन म्हस्कर आपले दमखम दाखवतोय, जबरदस्त फटके मारतोय, लिलया फटके मारतोय तो रोहन म्हस्कर. खडे खडे ठरवूनच आलाय. आईवा जेल घ्या रे कोणीतरी बाबांनो, कोणीतरी पकडा नाही. आणि हा षटकार आलाय. 15 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. गोपाळ 2 षटकार पण आलेले आहेत, म्हणजे निखिल पाटील यांचे अजून 500 मिळतील. ते रोहन मस्करला मगाशी 3 चौकार मारले तेव्हा पण 500 त्यांनी दिलेले आहेत. 1000 रुपयांचं पारितोषिक इथे पटकावलेले आतापर्यंत रोहन मस्कर खेळतोय. 3 षटकार 4 चौकार म्हणजे 18 आणि 16 34 धावांवर खेळतोय. एकही सिंगल नाही, डबल नाही, 9 चेंडूमध्ये 34 धावा आतापर्यंत केल्या. मॅच असं वाटलेलं आहे मोठी आहे, नारपोली संघासाठी कठीण आहे. आपण नरेंद्र मस्करचं नाव घेत होतो, पण रोहन मस्कर चमकलाय. एखादा मोठा फलंदाज जेव्हा नॉन स्ट्राईक एंडला उभा असतो ना, तरी खेळणाऱ्या फलंदाजाला भरपूर अपेक्षा असतात की आपण काही करू शकतो, जरी आपण बाद झालो तरी नरेंद्र मस्कर आहे. पहिल्यांदा चेंडू मला वाटला डॉट येतोय की काय जय राठोडचा, पण वाईट बॉल येतोय. 15 चेंडू आणि आता 36ची गरज आहे. वावेकर संघाला आता ही जोडी फोडावी लागेल. रोहन मस्करची विकेट महत्त्वाची आहे. रोहन मस्कर ज्या पद्धतीने खेळतोय तो जर खेळपट्टीवर राहिला तर कदाचित 2-3 बॉल राखून पण ही मॅच जिंकू शकतो तो वावेकर संघाच्या विरुद्ध नारपोली. स्लोवर डिलिव्हरी, फसवा चेंडू, व्हेरिएशन नुसता वेग काय कामाचा, दिशा तुमची चांगली पाहिजे. आणि आत्ता चेंडू मात्र फसवा चेंडू टाकला. पंचांचा लेग बाईचा इशारा आला, सिंगल मिळाली. 14 चेंडू आणि आता 35ची गरज आहे. 38 झाल्यात. 14 चेंडू 35ची गरज आहे. जिंकण्यासाठी आपण पाहणार आहोत तिथे आपटा दानमार्गे आपटा रोड आपण पाहतो आणि रसायनीचं जे प्रवेशद्वार आहे तिथून जवळ असलेलं हे टाटा पॉवरचं भूत बंगल्याचं हे मैदान, RCC रीसचं हे खरं तर मैदान. रीस म्हटलं की डे क्रिकेटची पंढरी, डे क्रिकेटची शिस्त तुम्हाला कुठे बघायची असेल तर या रीसनं शिकवली. डॉट बॉल. 13 चेंडू आणि 35ची गरज आहे. या दरम्यान भातांचे युवा उद्योजक आदरणीय अमरशेठ ठाकूर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अमोलशेठ ठाकूर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. त्यांनाही विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. 15 धावा आतापर्यंत दिल्यात. शेवटचा चेंडू टाकतोय जय राठोड. नरेंद्र मस्कर खेळून काढलाय, ऑन ड्राईव्ह केले, चेंडूला सिंगल मिळाली नरेंद्र मस्करला. या सिंगलनं धावसंख्या वाढते. 39 होते. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झाली ती 39. या षटकामध्ये दिल्या त्या 16 धावा आपण बघितल्या जय राठोडनं. आता जिंकण्यासाठी 2 षटकं शिल्लक आहेत. 2 षटकामध्ये 39 आलेले आहेत. 2 षटकामध्ये आता 34ची गरज आहे. 1 षटक चांगलं टाकावं लागेल. हेलिकॉप्टर आलेलं आहे. हेलिकॉप्टर, विमान डोक्यावरून चालले तरी आता भीती वाटतात. असं म्हणतात ना की विमानात बसण्यासाठी पाण्याची गरज आहे मैदानात. बऱ्याच जणांनी स्टेटस टाकले होते की विमानात बसण्यासाठी तुम्हाला पैसे लागतात, पण उतरताना तुमचे नशीब चांगले लागतात. अजितदादा पवार खरं तर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, असं त्यांचं निधन होईल असं कोणालाच वाटलं नाही. अजून काही लोक म्हणतात येतील म्हणून. सर्वांनी खरं तर डोळ्यानं बघितलेले आहे, पण तरी काही लोकांना वाटतंय की कोण म्हणतं ते इकडे आहेत, कोण म्हणतं तिकडे. असं होत नाही. निखिल पाटील यांच्या 1000 रुपयांचं खरं तर अजितदादा विरोधी पक्षाची मंडळी पण त्यांचं भाषण ऐकायचं आहे असं त्यांचं भाषण असायचं. अजितदादा आज आपल्याला खरं तर नाही आहेत, ते त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी चांगले नेते होते आणि माणसाचं कौतुक आहे ना मेल्यानंतरच केलं जातं. स्मशानामध्ये बघा तुम्ही, तो माणूस जरी कसाही असेल पण त्याचे गुणगान गायले जातात.
महाराष्ट्रामध्ये सिंधुताई सकपाळ म्हणाल्यात की महाराष्ट्रामध्ये मेल्यानंतर पुरस्कार मिळतात. भारतरत्न असेल, महाराष्ट्र पुरस्कार असतील, ते मेल्यानंतर मिळतात. बघूया मैदानामध्ये जाऊया, जिथे एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. नारपोली एका बाजूला, वावेगर आहे. 12 चेंडूमध्ये 39 झालेले आहेत. 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 34. 12 मध्ये 34ची गरज आहे. मी पुनश्च युवा उद्योजक भातान अमोलदादा ठाकूर यांना विनंती करतोय की मुख्य मंचावरती आपण यावं. सचिनबाई दुर्गे आपली वाट बघतायत. 12 चेंडू 34, 11 चेंडू 34 ची गरज आहे. आता मॅच गरम झालेली आहे. वसंत जाधव आलाय, पहिला होता अनुराग माळी ज्यानं दिल्या 23, जय राठोडनं दिल्या 16 आणि आता वसंत जाधव आलाय. पहिला चेंडू डॉट टाकलाय वसंत जाधवनं. नरेंद्र मस्कर ऑफ स्टंपच्या बाहेर. नरेंद्र मस्कर वाट पाहतोय, कधी एकदा रडारमध्ये येतोय, पट्ट्यात येतोय आणि कार्यक्रम करतोय, परंतु वाईट बॉलचा इशारा आलाय. 11 चेंडू आणि आता 33 करायचे आहेत. 33 आपल्याला भरपूर वाटत आहेत, पण त्या कधी होतील. मगाशी 29 करायच्या होत्या. 12 मध्ये 6 बॉलमध्ये झाल्या. मागच्या मॅचमध्ये कोपरा संघानं केल्या होत्या. वसंत जाधव, वसंतने चांगले चेंडू पसंत केले पाहिजेत. नरेंद्र मस्कर लॉंग ऑफ ड्राईव्ह केले चेंडूला, चांगली फिल्डिंग, सिंगलच. नरेंद्र मस्करनं ओळखलंय की आता रोहन मस्कर थोडासा गरम आहे. अशा वेळेस तो ट्राईक रोटेट करतोय, कारण रोहन मस्कर आता जे करेल ना ते सध्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे. त्याने 3 षटकार मारलेत, 4 चौकार मारलेत, 9 चेंडूमध्ये 34 धावा केल्यात. आता जिंकण्यासाठी 10 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायच्या आहेत 32. वसंत जाधव वा, मस्त फटका, कलाई के साथ मोडते आपण म्हणतो. इथे फाईन लेग क्षेत्रामध्ये झाला आहे. मिडविकेट आणि फाईन लेगच्या मधून मिळतोय चौकार रोहन मस्करला. आम्हाला पण सवय लागलेली आहे, चौकार आला, विकेट आली, षटकार आला की गाणं वाजतं. 9 चेंडू आणि 28 गाणं वाजलं की आपल्याला निखिल शब्द पण सुचतात. 9 चेंडू आणि 28 ची गरज आहे. चौकार आलाय. रोहन मस्कर 5 चौकार 3 षटकार, 38 ओव्हर खेळतोय. 10 चेंडूंचा सामना केलाय, 11 असतील. 11 चेंडूंचा सामना केलाय रोहन मस्कर. उगवता सूर्य आहे नारपोली संघाचा. छोटा खेळाडू आहे, पण चांगली कामगिरी करतोय. तुम्ही चांगलं काम केलं तर तालिया, क्रिकेटमध्ये वाईट काम केलं की गालिया. जेव्हा जेव्हा तुम्ही जिंकताना तुमचे गाववाले सगळे पाठी येतात, हारत गेले की मग बोलतात जाऊ दे, एक राऊंड जिंकल्यावर जाऊ. चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा फुलटॉस होता, करता त्याचा फायदा उठवता आला नाही. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतोय आम्ही आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय मालदोडे बिमरसाठी. या दरम्यान उमेशदादा शिंदे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांनाही आम्ही विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. उमेशदादा शिंदे, आपणास आमची विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. निधी एंटरप्राइजेस 9126 ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. नो बॉल आहे, नो बॉलचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांचा 9 बॉल 28 ची गरज होती. आता जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. हा नो बॉल कदाचित उपयोगी पडतोय का, फ्री हिट असेल. 9 चेंडू आणि 26. वसंत जाधवला एकच करायचं, 1-2 चेंडू डॉट टाकायचे आहेत आणि येणाऱ्या गोलंदाजासाठी किमान 20-21 धावा जरी बाकी राहिल्या तरी तो काहीतरी करू शकतो. पण मॅच जशी पाहिजे ना, जसं क्रिकेट पाहिजे ना, दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की टफ मॅच चालले, रफ अँड टफ. आणि तिसऱ्या पंचांकडे मला थोडे इथे सांगण्यात आलं की चेक करायचं आहे आपण गोलंदाज पुढचा बॉल, तोही चेक करायचा आहे. आणि फ्री हिट असेल ना, फ्री हिट पण असेल. 9 चेंडू 26. समोर फलंदाज रोहन मस्कर 3 षटकार आणि 5 चौकार आतापर्यंत मारले आहेत. 12 चेंडू आणि 39 धावा. धावांवर खेळतोय नरेंद्र मस्कर. पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा. 48. 9 चेंडू आणि 25. खर तर वाईट बॉल. अवांतर धावा तुम्हाला डोकेदुखी ठरतील. वावेगर संघाला धावा भरपूर आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करून लवकर षटक कसं संपल याकडे लक्ष तुम्ही दिलं पाहिजे. दुसरी मॅच आहे. ओ नरेंद्र मस्कर, सो सोनार की एक लोहार की.
मगासपासून शांत बसला होता नरेंद्र मस्कर मारतोय षटकार. 8 चेंडू आता 19ची गरज. 8 चेंडू 19 धावसंख्येची गरज. या दरम्यान मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आमचे दोनही मान्यवर गणेश पाटील आहेत आणि दोघांचंही स्वागत निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026च्या माध्यमातून आम्ही करतोय. नारपोली संघ म्हटला की नरेश मुले, तन्मयी 11 ज्यांच्या कन्येच्या नावानं ही टीम खेळते आणि इकडे आमचे सचिनभाई दुर्गे यांची लाडकी कन्या निधी, दुसरी कन्या रिद्धी आणि साईराज त्यांचा लाडका चिरंजीव, असा हसता खेळता परिवार आहे. खरं तर सचिन दुर्गे यांच्या घरी तुम्ही कधीही जा भोकरपाड्याला, 8-10 तरी सगळे भोकरपाड्यातील मंडळी त्यांच्या घरामध्ये बसलेले असतात. घर त्यांचं 24 तास उघडं असतं. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या, असे आनंदी हौशी. वहिनी पण तेवढ्या चांगल्या आहेत. कधी कोणताही पाहुणा येऊ, सचिन दुर्गे असतील नसतील पण चहा पाणी घेतल्याशिवाय कोणी परत जात नाही, असे आमचे सचिन दुर्गे यांचा परिवार आहे. आणि त्यांच्या लाडक्या कन्याच्या नावाने ही ट्रॉफी आपण पाहतोय. निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 डे नाईटची स्पर्धा आहे. 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. पहिलं पारितोषिक 1,50,000, 25 अशी 4 पारितोषिक आहेत. LED आहे, 3 सायकल आहेत आणि आयवा झेलसाठी 2 सायकल आहेत. आयवा झेल जर कोणीच पकडलं नाही तर कॉमेंटेटर, अंपायर यांच्यामध्ये एक चिठ्ठी काढा. मला लागली तर लागली, दुरूला उपयोगी येईल. 8 चेंडू 19ची गरज आहे. मैदानामध्ये जाऊया. आम्हाला लागली तरी आम्ही दुरूलाच देऊ, कारण दुरूला जास्त गरज आहे. जाऊया मैदानाच्या मधोमध. सगळे पाहुणे, सगळे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. 71 धावा झाल्या होत्या. त्या वावेघर संघाच्या 2 धावांची पॅनल्टी होती. नारपोली संघाला 73 करायच्या होत्या, आतापर्यंत झाल्या त्या 54. 8 चेंडू 19. नरेंद्र मस्करने 1 षटकार मारलाय. रोहन मस्करनं कमाल केले. 3 षटकार 5 चौकार मारलेत रोहन मस्करनं. 39 धावांवर खेळतोय. 12 चेंडूंचा सामना त्याने केलाय. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू 19. वसंत जाधव तयार. वसंत जाधवला उरलेले 2 चेंडू चांगले टाकावे लागतील. वसंत जाधव मस्त यॉर्कर, एक सिंगल आलेली आहे. नरेंद्र मस्करला माहिती आहे की आता नरेंद्र मस्कर जर दुसरा फलंदाज असता तर त्याने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला असता, पण त्याच्यापेक्षाही चांगली फलंदाजी करतोय तो आपण पाहतोय रोहन मस्कर. 7 चेंडू 18ची गरज. निखिल पाटील यांच्याकडनं 500 2 चौकारासाठी, त्यानंतर 2 षटकार, 3 चौकारासाठी 500, 2 षटकारासाठी 500. 1000 रुपयाचं पारितोषिक रोहन मस्करसाठी आलेलं आहे. 7 चेंडू 18ची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. रफ अँड टफ. जशाच तसं उत्तर दिलं जातंय. मॅच कशी व्हायला पाहिजे, भले नारपोली जिंको किंवा वावेघर जिंको. अनुराग माळीने खरं तर कमरेवर हात ठेवले आहेत. पांडुरंगानं जसा 28 इगो उभा आहे पंढरपुरामध्ये. 7 चेंडू 18. वसंत जाधव चांगला चेंडू, डॉट बॉल येतोय. 7 चेंडू 18ची गरज आहे. डीजे लागल्यात. 6 चेंडू 18ची गरज आहे. अनुराग माळी, त्यानंतर आमचे कुमार चव्हाण, ज्याला सगळे आवडीने मांडा म्हणतात, सगळे एकत्र. पाण्याची गरज आहे मैदानावरती पाणी असेल. या दरम्यान भोकरपाडा गावचे जावई, अर्थातच सगळ्यांचे लाडके भाऊजी आदरणीय विलास पवार साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. मॅचही रंगते. महागुरु तसं पाहायला गेलं ना, 6 चेंडू 18चं समीकरण आहे. 73चा पाठला करायचा. अद्यापर्यंत जशा तसं उत्तर दिलंय, पण शेवटच्या चेंडू जो निर्धाव आला, कदाचित आता पॅनल्टीच्या 2 धावा आठवत असतील त्या नारपोली टीमला. नक्कीच. इथे आमचे अखिल भोईर यांचे सासरे बुवा पवार साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत करूया. आपण पाहतोय 6 चेंडू 18 धावा. तसं पाहिलं तर सोपं पण नाही आहे, तसं पाहिलं तर कठीण पण नाही आहे, कारण ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाजी करतायत रोहन मस्कर आणि नरेंद्र मस्करने असे कित्येक मॅच एका चेंडूवर 6 धावांची गरज असताना पण नारपोली संघाला जिंकून दिलेले आहेत. पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जो जिता वही सिकंदर. कोणाचे खरं तर क्रिकेटच्या बरोबर तुमचे नशीब पण तुम्हाला साथ द्यायला पाहिजे. तो दिवस पण तुमच्यासाठी चांगला पाहिजे. प्रत्येक खेळाडू प्रत्येक दिवशी चांगला खेळेल आणि तोच संघ प्रत्येक टुर्नामेंट जिंकेल असं सांगता येत नाही. पूर्वी असं होतं पनवेलची मॅच आम्हाला लागली की 75% आम्ही अगोदरच हारून बसायचो, मनानेच हारायचो.
आणि मग ते हरल्याशिवाय पर्यायच नव्हता. आता तसं नाही. OPD ओवळे पारगाव दापिली संघानं जेव्हा मुंबईच्या संघांना पराभूत केलं कर्नाळ्याच्या अकॅडमीवर, तेव्हापासून मग आता असं झालं की आपले खेळाडू मुंबईला खेळायला नेतात. पूर्वी मुंबईवरून आपल्याला आणायला लागायचे, आता तसं राहिलं नाही. आता कोण जिंकेल कोण हरेल सगळे शेरात शेर सव्वा शेर झालेले आहेत. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी नारपोली आणि एका बाजूला वावेगर संघ खेळतोय. वावेगरने 71 केल्या होत्या, 2 धावांची पेनल्टी नारपोली टीमला होती. 73 करायच्या होत्या, 55 केलेल्या आहेत. आता 6 चेंडूमध्ये 18ची गरज आहे. 20 चेंडूमध्ये 58ची गोर्टनची पार्टनरशिप होती, पण इथे 55ची आत्तापर्यंत झालेली आहे. ती नरेंद्र मस्कर आणि रोहन. नरेंद्र मस्कर स्ट्राईक एंडला, गोलंदाज ऋतिक राठोडचा हा चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र नरेंद्र मस्कर तंबूमध्ये परततोय. एक जबरदस्त फलंदाज बाद करण्यात यश आले आणि महत्वाची गोष्ट आहे ती रोहन मस्कर नाव स्ट्राईकलंय. आपण म्हणालो की पार्टनरशिप चांगली झालेली आहे. 58ची हायेस्ट पार्टनरशिप आहे आणि 55ची पार्टनरशिप झाली. मी म्हणालो होतं की विकेटची गरज आहे वावेगर संघाला आणि लगेचच मात्र विकेट पडलेली आहे ती नरेंद्र मस्करची. हा सर, खरं तर वेळच आणीबाणीची होती, मारण्याशिवाय पर्यायच नव्हता. अगोदरच्या षटकातील शेवटचा चेंडू निर्धावाला नरेंद्र मस्करवरती मारण्याशिवाय पर्याय नव्हता. मारण्याच्या नादात त्यानं विकेट गमावली आणि आता प्लस पॉईंट झाला आहे. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला असेल आणि ज्यानं हा डाव सावरला आहे, ज्यानं विजयाच्या आशा अपेक्षा उंचावल्यात, तो रोहन मस्कर नॉन स्ट्रायकरला थांबलाय. रोहन मस्कर 3 षटकार 5 चौकार मारलेत. नॉन स्ट्राईक म्हणजे नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला अभिषेक मोरे नारपोली संघाचा. जय हनुमान मसोबा तन्मय 11 नारपोली संघ. 5 चेंडूमध्ये आता 18ची गरज आहे. आणीबाणी जशी इंदिरा गांधींच्या काळामध्ये आली होती, आणीबाणी राहील त्याचं घर कसल त्याची जमीन. आणि आता 5 चेंडूमध्ये 18 करायचे आहेत. 5 चेंडूमध्ये 18 उत्तर दिलंय. आमच्या डोक्यावर मारलाय चेंडू आणि इथे मात्र 4 चेंडू मारायची गरज. चौदा 15 16वी मॅच आहे, कारण दशेच मारतायत. 90 नाही, ISPL ला तर 90 आहेत, पण इथे दशे मारतायत. हा लांब लचक षटकार येत आहेत. खरं तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला अभिषेक, त्यानंही गेल्या षटकाला ठोकला आणि सामना आता 4 मध्ये 12 याचा अर्थ जास्त प्रमाणात नारपोलीच्या बाजूने दिसतोय. बघूया, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, शेवटची धाव येत नाही, तोपर्यंत सांगणं कठीण आहे. एखाद 2 डॉट बॉल एखाद दुसरा आला, एखादी विकेट आली तर ही मॅच वावेगर संघ पण जिंकू शकतो. आणि जर का असे 2 मोठे पटके आले तर ही मॅच जिंकू शकतोय तो नारपोली संघ. पण मॅच जशी पाहिजे ना तशी मॅच झालेली आहे. या ठिकाणी भाऊजींचा सन्मान केला जातोय. आदरणीय विलास पवार साहेब यांचा शुभ सन्मान. अभिषेकने 22 दिल्या होत्या, परंतु पहिल्याच चेंडूवर त्याने अभिषेक मोरेनं षटकार मारलाय. 4 चेंडू आणि 12ची गरज आहे. बॉल मालतोडे लोदिलीमध्ये गेलेला आहे, लांब गेलाय तो. आणि नारपोलीचे खेळाडू पण मालतोडे, काही खेळाडू धावत जातात, शोधायला जातात. लकी बॉल असतो त्यांच्यासाठी. हा प्रत्येकाची इच्छा असते, मॅच बॉल असला पाहिजे. ज्या पद्धतीने बॅटिंग होते, कोणीही जिंकू देत, पण प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना होतो. हाय स्कोरिंग, हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये. जय सेवालाल वावेगर विशालच्या नावानं मैदानावरती खेळ करतोय, तर जय हनुमान मसोबाचा धावा करत नारपोली संघ करतोय 73चा पाठलाग. 4 चेंडू 12ची गरज. तमाम प्रेक्षकांचं करूया स्वागत. निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 सचिनभाई दुर्गे आणि जय हनुमान भोकरपाडा संघाच्या वतीने आयोजित आपण ही टुर्नामेंट पाहतोय. गोलंदाज आहे ऋतिक राठोड. राऊडी राठोडचं काम करावं लागेल. 4 चेंडू 12. अभिषेक चेंडू हवेमध्ये जबरदस्त झेल पकडला जातोय आणि इथे मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. खरं तर विकेट गेलेली आहे अभिषेक मोरेची.
अभिषेक मोरेचा प्रयत्न चांगला होता, बॅटच्या वरच्या पट्ट्यात लागला, जास्त उंच गेला चेंडू, लांबी कमी होती आणि तिथेच मात्र विकेट गेलेली. आता 3 चेंडू 12 करो या मरो अशी परिस्थिती आहे. नवीन फलंदाज आलाय नारपोलीस संघाचा. नारपोलीस संघ बघितलं तर खरं तर शेवटपर्यंत फलंदाजी टोकापर्यंत फलंदाजी असणारा हा संघ आहे नारपोली. पण दुर्दैव असं आहे की अभिजित आला आहे पण नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला तो रोहन मस्कर, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याने 3 षटकार 5 चौकार मारलेत. पण मॅच जबरदस्त आहे, कोणी जिंको कोणी हारो. दुपारच्या सत्रामध्ये करता सगळ्यांची सुस्ती उडवणारा हा सामना आहे. 3 चेंडू 12ची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय भोकरपाडा गावचे जावई ओमकार महाडिक यांचंही आगमन झालेलं आहे रिसवाडीचे. त्यांचंही स्वागत असेल. 3 चेंडू 12ची गरज आहे. सर, अभिजित हा जो फलंदाज दाखल झाला आहे त्यानेही कित्येक स्पर्धेत मोठमोठे षटकार, कित्येक मोठ्या इनिंग्स त्यानं पेश केलेले आहेत, पण इथे त्याला 3 मध्ये 2 मोठे फटके मारायचेच आहेत. या मॅचमध्ये कोण मॅन ऑफ द मॅच ठरणार आहे. आणि आमचे पाहुणे उद्योजक आदरणीय रामदादा, जे ज्यांना सगळे नाना म्हणतात, राम पवार यांच्या हस्ते ट्रॉफी दिली जाईल. पण ही मॅचच भारी आहे. कोणी जिंको, नारपोली जिंको किंवा वावेगर जिंको, 3 चेंडू 12. आणि मला थोडी ते तिसऱ्या पंचांसाठी ते ऑब्जेक्शन आले मला थोडं गोलंदाजावर. बघूया, 3 चेंडू 12ची गरज आहे. ऋतिक राठोड गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये अनुराग माळीनं 23 दिल्या. बायकर मॅन रायगड प्रीमियर लीगमध्ये चमकला होता अनुराग माळी. त्यानंतर जय राठोडनं दिल्या 16, वसंत जाधवनं दिल्या 16. 3 12. 3 चेंडू 12 ऑफ स्टंपच्या बाहेर केला होता क्षेत्ररक्षकांनी, पण इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर 2 चेंडू. आणि आता 3 चेंडू आणि 11ची गरज आहे. आता स्टंप टू स्टंप गोलंदाजी करायला पाहिजे खरं तर ऋतिक राठोडनं. 3 चेंडू 11. डावखुरा फलंदाज आहे अभिजित मोरे. अभिजित मोरे डावखुरे फलंदाज जेव्हा येतात ना तेव्हा गोलंदाजाची लय बिघडते, दिशा बिघडते. इथे आपण पाहतोय ऋतिक राठोड, रावडी राठोडचं काम करावं लागेल. मॅच जबरदस्त झालेले, पैसा वसूल. 3 चेंडू 11. आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेटला. आता मात्र दुसरी धाव घेणारच नाही अभिजित मोरे. त्याला माहिती आहे की 2 मध्ये 10ची गरज आहे. आणि इथे मात्र रोहन मस्कर 3 षटकार 5 चौकार मारलेत. खेळतोय वैयक्तिक आपल्या 39 धावांवर 13 बॉलमध्ये 39 धावांची केळी त्याने केलेली आहे. आणि आता त्याला करायचे आहे 2 चेंडूमध्ये 10. किमान चौकार नंतर काहीही घडू देत. जितके या चौकार चेंडूवर- मारलेत, षटकार मारलेत, पण इथे किमान चौकार आला पाहिजे तर नक्की- मॅच. नक्कीच या चेंडूवर चौकार किंवा षटकार येणं अंकित गरजेचं आहे. आपण पाहतोय पाहुणे पण आवडीनं ही मॅच पाहत आहेत. मॅचच बघण्यासारखी झालेली आहे. 5,000 रुपयाचं तिकीट काढून आपण वानखेडेमध्ये बसतो ना तर तिथे आपल्याला बाजूच्या हात आपल्या हाताला लागतात. इथे तुम्ही बघा स्टेडियम किती सुंदर आहे, मैदान किती सुंदर आहे. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. नारपोली जिंकणार की वावेगर जिंकणार. ऋतिक राठोड तयार, समोर आहे रोहन मस्कर. हो, रोहन मस्कर मस्त कट केलाय गली आणि पॉइंटच्या मधून चालला चेंडू सीमा रेषेकडे कलाई के साथ. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चौकार आलाय. रोहन मस्करचा आज दिवस आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज. कमी वेळेत खरं तर हा फटका त्यानं नियंत्रणात आणला. असं वाटलं की चूक झाले फलंदाजाकडून, पण गॅप मध्ये गेला, चौकार आला नाही. ज्यानं जो संघर्ष केलाय ना, आणि तुम्ही ज्या ज्या वेळेला संघर्ष करता त्यावेळेला नशीब सुद्धा तुम्हाला खरं साथ तर देतं. अंकित सगळ्यांना वाटलेलं की या चेंडूवर 1-2 धावा येतील. खरं तर अडवायला पाहिजे होता बॉल, पडायला पाहिजे होता, धडायला पाहिजे होता वावेगरच्या या क्षेत्ररक्षकांनी. पण गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू फक्त दिशा दिली आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवून दिलं. चौकार मिळालाय. अजूनही मॅच बघा कोणी सोडायला तयार नाही. 1 चेंडू 6 धावांची हा, गरज. अद्यापर्यंत जर पाहिलं तर भरपूर षटकार रोहन मस्करनं ठोकलेत, पण इथे जास्त दडपण असेल ते गोलंदाजावरती. 1 चेंडू 1 धाव जर का असती ना तर फलंदाज संभ्रमात असते, पण इथे फक्त मारायचंच आहे आणि भरपूर मारलेत रोहन मस्करने. रोहन मस्कर. आणि आता ऋतिक राठोडला टॉनिक दिलं जाते, कानमंत्र दिला जाते. कधी कधी काय होतं ना, हे कानमंत्र देतात ना ते ओव्हरडोस पण होतं कधी कधी. आणि खरं तर 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी. चेंडू फक्त मैदानाच्या आतमध्ये राहिला पाहिजे. मैदानाच्या बाहेर जर गेला, हवाई सफर झाला तर मात्र ही मॅच जिंकूश. आणि रोहन मस्करला का खांद्यावर घेऊ नये. 14 चेंडूमध्ये 43 धावा, 6 चौकार, 3 षटकार त्याने मारलेत. एकही सिंगल नाही, डबल नाही. 1 चेंडू 6 धावा.
रोहन मस्कर ब्लॉक होल मध्ये टाकला. ऋतिक राठोडचा हा राहुल राठोडचा यॉर्कर चेंडू आणि मॅच जिंकलेली आहे जय सेवालाल विशाल 11 वावेघर संघानं. परंतु इथे मात्र नारपोलीस संघानं पण जबरदस्त खेळ केला. रोहन मस्कर शेवटच्या क्षणी चकला आणि इथे मात्र आपण पाहतोय की वावेघर संघ जिंकलाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच हेमंत राठोड. मी आमचे नाना रामजी पवार इन्फ्राचे प्रोप्रायटर त्यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. खरं तर मॅन ऑफ द मॅच सांगायची गरज नसती लागली. हा षटकार आला असता तर 49 धावा झाल्या असत्या. पण शेवटच्या क्षणी ऋतिक राठोडनं जबरदस्त चेंडू टाकला, यॉर्कर टाकला. ब्रह्मास्त्र फेकलं. पण ज्या पद्धतीनं रोहन मस्कर लढला ना, एकच म्हणेन थोडक्यात राहिली पलटवायची बाजी खेळाची. राजा होता होता राहिलो याची खंत काही. याच मैदानाची धूल एकदा चाकवणार तुम्हाला. हरून पळायला हा काही माझा अंत नाही. ज्या पद्धतीनं लढला आहे रोहन मस्कर. भलेही विजय मिळवला असेल वावेघर संघानं, पण रोहन मस्करच्या या 43 धावा अविस्मरणीय. काय